आतां एक्चुअली प्रॅक्टिकल सोल्युशनाच्या आमी उलयत जाल्यार युवा येवपाक जाय ह्या मातृभाशा आंदोलना खातीर आनी आमची गोंयची भाशा ही मातृभाशा मराठी मातृभाशा जावपाक जाय जाल्यार कितें अशे स्टेप्स घेवचे युवकांनी जेणे करून ती जावपाक शकता. कारण फक्त ते उलोवप इतिहास सांगप हितून चड आतां कोण इंट्रस्ट घेयना. स्पेशली जर आमी गोंयचे यूथ सुद्दां पळयले थोडेच अशे आसतले जे फूल विडियोज वोवदा पळयताले खूब जाणां आसतले की आमकां प्रॅक्टिकल सोल्युशन सांग ती भाशणाची कडेन दवर म्हणटले आमी येवन आमकां हो फायदो जातलो हे आमकां सांग. आनी थोड्यां अशे भियाल्ले आसात प्रणय की आमचो जॉब गेलो जाल्यार आमकां खबर आहा हेजो महत्व पण आमचो जॉब गेलो जाल्यार सेक्युरिटी पर्पज ते भियाल्ले आसात ताका जॉब गावना जाल्यार. कारण आमी खूब कडेन अशें पळयतात पळय की हो हेजो मनीस मरे हेका जॉब दिवया नाका आपल्या कडेन तो हेजो मनीस मरे हेका आपल्या कडेन जॉब दिवया नाका खंय तरी ते भियातात न्हू भितरल्यान हेका करपाक जाय पण खंय तरी भियातात सेक्युरिटी पर्पज खातीर. सो युवक कशें म्हणून येतले हितूर. सो हेजेर एक म्हाका कितें सांगूंक दिसता ना की प्रत्येक युवक जो हांवें म्हटलो आतां आमी एक्सपेक्ट करिना की सगळ्या प्रत्येक 100% युवकांनी ह्या आंदोलनात येवचे किंवा सक्रिय भाग घेवचो. पण जे कोण कलेच्या मळार काम करता म्हणजे हांवें म्हटलें जशें घुमट आरती मंडळांनी आसतले भजनी मंडळांनी आसतले रोमटामेळ पथकांनी आसतले तुमी काम कितें करता तर संस्कृती रक्षणाचें काम करता. म्हाजें इतलेंच अपील आसा की जे कोण पॉलिटिकल हितून ह्या एंगलान पळयता आंदोलनात तेंच्यांनी येवचेच न्ही. कित्याक तुमकां जर दिसता तुमचे बंधनां आसा कसली तुमचेर हें प्रेशर आसा जाल्यार आमी तुमचे कडल्यान व्हडली अपेक्षा धरिना. कित्याक आयज भिवून जगपी तरुण कांयच करपाक शकना आनी असले तरुण नाकाय बीन आमकां. कित्याक क्रांती कोणें घडयल्ली आसा भगत सिंग त्या टायमार जर भियाल्लो जाल्यार तो जेणे तो कोर्टान बॉम्ब स्फोट केलो तो करूंक पावचो नासलो आनी म्हणून ताका अजुनूय हजारो युवकांचो प्रेरणा स्थान भगत सिंग आसा न्ही. म्हणून आमकां अशे तरुण जाय जे कलेच्या मळार काम करता आनी संस्कृती खातीर झडटा. आमी म्हणिना की तुमी रस्त्यार देवा आमच्या वांगडा किंवा आंदोलनात भाग घेवा. आमी इतलेंच म्हणटा की तुमकां एक जाण आसपाक जाय जेन्ना तुमी आरती मंडळान काम करता तुमी मराठी नाका अशें म्हणू नाका किंवा मराठी राजभाशा जावपाक जायना अशें म्हणू नाका. तुमी तूं जाण दवरपाक जाय की तुमचो फूल गाभा जो आसा तो मराठीचेर आसा. भजनी मंडळ आसा तुमी सगळी भजनां अभंग मराठीन म्हणटा जाल्यार तुमी एक तुमच्या मार्फत जर जाता जाल्यार लोकप्रतिनिधी आसतले पंच सरपंच तुमचे पंचायती आसतल्यो तांकां तुमच्या मार्फत एक निवेदन दिवपाचें की मराठी राजभाशा आंदोलन चालू आसा आनी मराठी गोंयची सांस्कृतीक भाशा पयलीं पासून चालू येयल्ली आसा ताका एक राजभाशेचो दर्जो दिवचो. कोंकणी बरोबरूच मराठी राजभाशा जावची ह्या खातीर आमच्या मंडळातर्फे एक निवेदन इतलें तरी करूं शकता. इतलें आव्हान तांकां युवकांक करता की तुमी प्रत्यक्षरित्या येना जाल्यार जाता जेंकां इच्छा आसा तेंच्यांनी खुशाल येवचें पण अप्रत्यक्षरित्या तुमी तुमच्या मंडळा मार्फत कितें करूं शकता किंवा आयज मराठी जर टिकली जाल्यार संस्कृती टिकतली जाल्यार तुमचे सगळे मंडळ टिकतली सगळे जे हो वारसो आसा तो टिकतलो. आनी आयचो जो हो काळ आसा किंवा हाची घडी आसा हांव म्हणटा आयज जर ह्या क्षणाक किंवा ह्या पिरियडा भितर जर मराठी राजभाशा जायना जाल्यार म्हाका दिसता ती केन्नाच जावची ना. कित्याक ही शेवटची पिढी आसा हे मराठी राजभाशा आंदोलन फुडें व्हरता. म्हाका दिसना हेज्यान फुडली पिढी हे मराठी राजभाशा आंदोलन फुडें व्हरतली. सो हो डू ऑर डाय सिच्युएशन आसा सगळ्यां खातीर मराठी प्रेमी खातीर. गोंयचे जे स्वाभिमानी गोंयकार आसा आतां जेन्ना गोंय गोंयकारपण म्हणटा यू कॅनॉट डिफायन गोंयकारपण विदाउट मराठी हांव जाल्यार म्हणटा. सो ते जर मराठी मायनस केली गोंयांतली जाल्यार गोंयकार म्हणूच शकना स्वताक. सो गोंयकार विथ मराठी इज गोंयकार. आनी म्हाका एक हेजेरच एक प्रॅक्टिकल सोल्युशन दिसता ह्या डिजिटल एरान. आतां प्रत्येक जाण येवपाक शकनात. समज आमच्या खंयसर आंदोलन चलता किंवा समज तुमी म्हटल्या प्रमाणे कोण पंचायतीन वयता सगळे घेवन डॉक्युमेंट सगळे सबमीट येता जे आंदोलन सगळो भाग चलता किंवा अशा टॉपिकाचेर कोण उलयतात त्यांचे व्हिडिओ जे अवेलेबल आसात किंवा जे व्हिडिओ जाता आमच्या कडेन ते आमी शेअर जरी करपाक शकता न्हू. कारण डिजिटल प्लॅटफॉर्म असो एक आसा जितले व्हिडिओ शेअर जातले पळय तितले ताका आनी ग्रोथ मेळटली. एब्सोल्युटली. फॉर एक्झाम्पल 4 जाणां समज देंवल्ले आसा तेजेर तुमी 400 जाणां व्हिडिओ शेअर करा न्ही तांकां ग्रोथ मेळटली न्हू. सारकें. आमी प्रत्येक जाण पळयता मेसेजीस हे पण स्क्रोल करून सोडून दितात. जशें आमी बाकीचे स्टेटस चडयतात तशें आमी चडयत न्हू स्टेटस बिटस जाल्यार म्हाका खूब गजाली चेंज दिसपाक स्टार्ट जाले. हय. आनी एक म्हाका उलयता एक लक्षान येयलें आमी म्हणटा न्ही युवा देवना म्हणून पूण खंयचोय विशय जर युवाक जर कनेक्ट जालो न्ही बाय हार्ट तो देंवता. आतां हेजें एक्झाम्पल उदाहरण म्हटल्यार अभंग रिपोस्ट कार्यक्रम 2 कार्यक्रम मोठे जाले गोंयांत. म्हाका आनी खंय जाल्यार खबर ना. पयलो कार्यक्रम रवींद्र भवन सांखळी आनी कालूच जाला म्हापशेन तो युवा दिन म्हापसान केला तो. अभंग रिपोस्ट हो कॉन्सेप्ट इतले सुंदर आसा
पण तो सक्सेसफुल गोंयान जाता हेचे तेंका जे कोण परफॉर्मर आसा तेंका सुद्धा आश्चर्यचकित जातले, कारण तेंच्यांनी गोंयान सक्सेसफुल जातलो अशें धरूकच नासतले. गोंयान सक्सेसफुल कित्याक जाता हेजे फाटलो हे कितें तर गोंयान लोक मराठी ऐकता, गोंयान लोक Exactly. मराठीन इंटरेस्ट घेता. परफेक्ट एक्झाम्पल. सारखे. एक्झॅक्टली. दुसरं एक्झाम्पल आमचो गोंयचो युवा कलाकार, संगीतकार आणि गायक शुभम नायक, माझो बरो मित्र, तेणे कितलेशेच मराठी अल्बम्स केल्या, कोंकणी केल्याच. तेजो माझा दामोदर तिची आरतीची येल्ली तेंच्या मंडळाची, तेका 1.2 मिलियन व्ह्यूज आसा. जर गोंयचो तरुण मराठी आयकना जाल्यार शुभम नायका सारको कलाकाराक आमी तकलेर बसयता न्ही, कित्याक तो आमचो आदर्श, आमी ताका कसो पळयता, युवा कलाकार म्हणून पळयता. तर अशें ना की युवा कनेक्ट जायना, युवाक एक पर्पज दीत, सारको एक विशय तेंच्या हार्ट टू हार्ट कनेक्ट करीत जाल्यार युवा भायर सरता. आणि म्हाका खात्री आसा येणाऱ्या हे आमच्या राजभाशा आंदोलनात गोंयच्या खेड्यापाड्यांतलो युवा हो आमच्या आंदोलनात येतलो, इनडायरेक्टली ऑर डायरेक्टली. आता खूप डिसेंबर म्हयनो तो कोड ऑफ कंडक्ट लागला आणि इलेक्शन आसा, पण इलेक्शन जावन जानेवारी आनी फेब्रुवारीन आमची गोंयभर युवा मेळावे जावपाचे आसा. हांव ह्या पॉडकास्टाच्या मार्फत सगळ्या युवांक उलोव मारता की तुमी येणाऱ्या सगळ्या आमच्या तालुक्यांनी जे युवा मेळावे जातले तितून सहभाग दाखया, तुमचो एक तेंको दिया आणि मराठी राजभाषा आंदोलनान म्हणजे मराठी राजभाषा जातलीच हो म्हाका पूर्ण खात्री आसा. पण तितून तुमी खारीचो वांटो आसचो आणि युवकांनी जर फुडें सरले जाल्यार ते बेगीन काम खंयचे साध्य जाता. त्या खातीर युवकांनी ह्या आंदोलनान येवन ते सक्सेसफुल जावपाक आनीक मातशें आमकां बूस्ट मेळटलो, त्या खातीर युवकांनी येवपाक जाय अशें म्हाका दिसता. आता एक डिफरंट म्हाका सांगा, आता कोण एक पॉडकास्टर पळयता, व्हिडिओज पळयता, ते सहज येतलेच, पण जे कोण पळयनात व्हिडिओज त्या युवकां कडेन ही मेसेज कशी पावतली किंवा आमी कशी पावोवपाक शकता? हय, तेच म्हणजे तुवें सांगलें तशें जास्तीत जास्त आमी सोशल मिडियाचो वापर करून शेअर करपाक जाय, आपल्या मित्र परिवारांक फ्रेंड्सांक दाखोवपाक जाय. आणि जे ग्रुप्स आसा, कल्चरल ग्रुप्स आसा गोंयभर, तेंच्या मार्फत ही मेसेज पावपाक जाय. आणि असले जे व्हिडिओज जे जाता जे मेन विशयाक धरून किंवा संस्कृतीच्या रिलेटेड कल्चरल टॉपिक घेऊन पॉडकास्ट वगैरे करता. आणि खास करून आता पॉडकास्ट करपी म्हाका एक तुका एक म्हणजे एप्रिशिएट करपाक जाय कौशल, म्हणजे बेश्टे म्हणपाक खातीर म्हणिना की कंटेंट क्रिएटर गोंयान आयज इतले जाल्या, बट म्हाज्या दृश्टीन हांव जेन्ना पळयता न्ही, म्हाज्या दृश्टीन तितून क्वॉलिटी म्हाका दिसना. तितून फक्त एक हांसपा खातीर ते एक कितें तरी मॅटर घालता, कंटेंट घालता, जो दिसान दीस वल्गर जायत आसा, चीप जायत आसा. म्हणजे बरे कंटेंट क्रिएटर किंवा एक पॉडकास्ट करणारो चॅनल असो म्हाका जाल्यार दिसता युनिक अचिव्हर्स चॅनल हो आतापर्यंतचो फायनस्ट अँड क्लियर युट्यूब चॅनल असो म्हाका दिसता. कित्याक तो इतल्या कमी टायमान इतल्या जाणांची तो पॉडकास्ट करता आणि इंटरव्यू घेता, म्हणजे खरंच एप्रिशिएट करपा सारकी गजाल आसा. एक मेन तुम्हाला कारण सांगता, ऍक्च्युली हांव माझे मोठेपण किंवा बाकीच्यांचे हे करून हांव, बट जे आता आमी युवांनी तकलेन घातल्या पळय, व्ह्यूज म्हटल्यार समथींग सगळे गजाली म्हणून व्ह्यूज आसा, व्ह्यूजा खातीर आमचे पेमेंट येतात, सगळे गजाली घडटात, पण फक्त व्ह्यूजा खातीर कंटेंट करा तुमी, इतल्या दिसांनी चॅनल तुमचो मॉनिटायज जातलो किंवा अशें कंटेंट करा तुमकां व्ह्यूज मेळटले, ह्या गजाली खातीर ते युवा शेणलेले आसात. आनी सेकंड थिंग, प्रत्येकाने तकलेन हे बसलेले की बाबा धाकटे व्हिडिओज करूया, फनी व्हिडिओज करूया, म्हणजे तांकां भले इंटरेस्ट नासता. तुम्ही जशें म्हटलें पळय, ह्या फिल्डात म्हाका इंटरेस्ट आहा म्हणून हांव हांगा आसा अजुनी ह्या टॉपिकाचेर उलोवपा खातीर. म्हाज्या घरा आनी कोणाला सोडून वचपाचो, 3 वर्सां जाली सहजच. सो तांकां इंटरेस्ट पयलीं खबर ना, इंटरेस्ट फायंड करपाक कळना, किंवा लॉंग टर्म गोल म्हणटात खबर आसा ती दिवपा खातीर कोण ना हांकां, किंवा तशें मेंटर्स, एक्चुअली मेन फॅक्टर हो मेंटर्स आसात. टॉपिक मातसो भायर वयता बट क्लियर करता. जशे मेंटर्स जाय पडटात खबर आसा की आपण हो टॉपिक घेतल्यार कितें जातलें, आपल्या बेनिफीट आनी कितें लॉसीस जातले लॉंग टर्माक, ते तांकां सांगपी कोण ना. ते म्हाका कोणी सांगचें, जे कोण क्रिएटर आसात खबर, रील क्रिएटर्स आसात बेजिकली पळय, तेंचो मेंटर कोण आसात, ते प्रत्येक रिलाचेर 10 इयर्साचेर गोल कितें दवरतात ते सांगचे. मे बी गोल आसतले 1 म्हयन्या खातीर, 2 म्हयन्या खातीर, आणि खंय तरी पर्पज मिसिंग दिसता. तुझ्या प्रत्येक व्हिडिओन एक पर्पज असतात. माझा 3 वर्साचा व्हिडिओ पळयत न्ही, तो अजूनही पण रिलेव्हंट दिसलो टॉपिक. करेक्ट. पण बाकीच्यांची रील पळय, आणि थोड्यांचे व्ह्यूज मेळटा बिकॉज ऑफ कित्या खातीर, ट्रेंडिंग सॉंग समज चालू आसा, ट्रेंडिंग सॉंग घाल तुका मेळटा तुका न्ही, आनी खंयच्या खंय कॉन्सेप्ट दोनी मिक्स केले, मिक्सर्स केले कितें मेळटात. आनी प्रत्येकाचे ऑडियन्स तेच्या प्रमाणे वेगळे वेगळे आसात, भितर कांय रॉंग ना. आनी खुबशे तुमी म्हटले पळय, म्हाज्यार सुद्दां बरे पॉडकास्टर गोंयान आसात आनी हांव तांचे फॉलोज करतात. पण ज्या
तरेन जावपाक जाय पळय लॉंग विजन धरून तशें अजून तरी म्हाका दिसना सहजच तशें येवचें एक्चुअली म्हाका एक्चुअली जाय ते येयल्ल्या कारण कित्याक दिसता न्हू की बाबा जेनजीचे खूप वाट लागपाची आसात इन दीस सेक्टर ओन्ली न्ही पण खूप जाणांची कित्याक प्रणय पळय आयज जे लोक आमच्या खातीर मेंटर आसात खबर ते खंय जाणटे आतां वयतात आमी कोणा खातीर तरी मेंटर जातले न्ही सारकें तेंचे फुडें कितें जातले आमी जर फनी रिलीज करता फकाणाची फालतू व्हिडिओज करता ते फुडें कितें करून वयतले तेंचे फुडें कितें जातले तुम्ही म्हटल्या प्रमाणे आमीच लास्ट जनरेशन आसात जे डू ऑर डाय सिच्युएशन आसा जे एंटरटेनमेंटाच्या नावान कितें कितें खपयतात सो तू एक तर बरें कर नाल्यार फालतू कर तू आमच्या खातीर लास्ट आसात हय. बरें करी जाल्यार युवा बरें घेतले फालतू जाल्यार लोक फालतू करतले फुडें आमी लास्ट जनरेशन आसात तांकां सांगता कोण ना आनी फुडले मेंटर्स आसा ते अबाव 50 जाल्ले आसात ते मॅक्स टू मॅक्स आनी 30-40 वर्सांचे कितें आहात ते पण युवा आमचे खंय आसात आतां अजुनूय प्रत्येकान येवचें हांव ना म्हणटा कंटेंट करचो बट एक तो हेच बांद धरून लेट इट बी तो टॉपिक मातसो वेगळो आसा पण एक जर आमी आतां मातृभाशेचो टॉपिकूच उलयलो आमी जाल्यार एक्चुअली एक प्रॅक्टिकल सोल्युशन कितें आहा युवा खातीर म्हाका तरी अजून प्रॅक्टिकल सोल्युशनाकडे पावलो कसो दिसना फक्त लोक आंदोलन येतले व्हिडिओ शेअर करतले हेजेर म्हाका दिसना कितें आनी वेगळें आसपाक जाय भितर न्ही ना प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे सोल्युशन ह्या टॉपिकाचे प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे आम्ही सरकाराक सांगू शकता आणि सरकाराक कन्विन्स करीत आसा आता कशा हळूहळू तुमकां आतां कळटले की प्रत्येक पंचायत जी आसा प्रत्येक गांवांतल्या पंचायतीचो ठराव घेवपाक लागल्या आणि जेन्ना अश्यो सरसकट गोंयभर पंचायती ठराव घेतल्यो सरकाराचेर एक ऑटोमॅटीक दबाव जाता ह्याच दबाव तंत्राच्या आधाराचेर म्हणिना हांव पण युवकांनी आउटस्पोकन जावपाक जाय म्हणजे लायक आतां हांव उलयता हांवें पॉडकास्ट केलो पण बरे बरे तरुण आसा ह्या फिल्डान किंवा आपापल्या फिल्डान तेंच्यांनी मराठी राजभाषा जावपाक जाय म्हणून आवाज उठोवपाक जाय म्हणजे आपले कितें तरी भावना व्यक्त करपाक जाय आणि हे हळूहळू जातले अशें दिसता म्हाका म्हणजे हेजें सोल्युशन एकूच आसा की हे चड ताणचो न्ही विशय सरकारान आणि जनभावनेचो आदर करून आणि सगळे सरकाराक खबर आसा म्हाका तरी दिसता